देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। जिल्ह्यामधल्या सर्वात उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून कवठा मसारा ग्रामपंचायतला ओळखलं जातं. गेल्या 2 वर्षापासून या ग्रामपंचायतमधून थेट निवडून आलेले आमचे अ, सरपंच साहेब डपरे साहेब, आमचे निलेश श्रीधर डपरे साहेब जे आहेत, आमच्या बरोबर एक्सक्लुझिव्ह या चॅनलला आहे. गेल्या 2 वर्षापासून यांनी कवठा मसाळा या ग्रामपंचायतला बरेच अवॉर्ड, एक सरपंच अवॉर्ड असो, या पुण्यामध्ये त्यांना बरेच अवॉर्ड भेटले. माझ्याबरोबर एक्सक्लुझिव्ह सरपंच आहेत निलेश श्रीधर डपरे. भाऊ, स्वागत आहे तुमचं विदर्भ की आवाजमध्ये. भाऊ, ज्या प्रकारे 2 वर्ष आहेत थेट निवडणुकीमधून आपण जनतेतून निवडणार, जनतेचं प्रेम भेटलं आणि 2 वर्षाच्या नंतर तुम्ही आपल्या या नगर ग्रामपंचायतला कवठा मसारा ग्रामपंचायतला एक चांगलं उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून आपण निवडून दिली. आपण काय म्हणाल आमच्या चॅनलशी? सर्वप्रथम तर मी विदर्भ की आवाज या चॅनलचे हार्दिक स्वागत करतो माझ्या कवठा ग्रामपंचायतमध्ये. आता 2 वर्षाचं जर सांगायचं झालं म्हणजे हा ग्रामपंचायतीचा परिसर भरपूर मोठा आहे आणि याच्या अगोदर इथे दुसऱ्या पार्टीचे सरपंच होते, त्यामुळे विकास खूप अल्पसा नाहीच झालेला म्हटलं तरी चालेल. पण आमचे नेते, आमचे या भागाचे आमदार, त्या भागाचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, असा त्रिवेणी संगम असणारे आमचे नेते श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या अथक परिश्रमाने कवठ्याला भरभरून निधी मिळाला आहे. पण मी अगोदरच बोललो की याचं भौगोलिक क्षेत्र भरपूर मोठं असल्यामुळे इथे अजूनही पैशाची, निधीची खूप नितांत गरज आहे. तेव्हाच आता जे काही आमचे मायबाप जरी म्हटलं विकासाच्या बाबतीत, तर चंद्रशेखर बावनकुळे साहेबाशिवाय आम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. भाऊ, आपण आपल्याला सरपंच उत्कृष्ट अवॉर्ड बी भेटलेला आहे. पुण्याला आपला अजून एक सत्कार झालेला होता. सत्कार करणं हे एक भाग राहतो. ते कामाचं पावती भेटतो. पण कुठेतरी आपल्याला जे लोकांनी निवडून आलं त्यांचा विकास करणं, त्यांचं कामं करणं हे सर्वात मोठा भाग राहतो. बरोबर आहे, नक्कीच. इथे कवठा ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालंय की एक वन साइड पूर्ण बॉडी जनतेनं निवडून दिली. ते एवढं मोठं यश जेव्हा लोकांनी आमच्या पदरात पाडलं, तर निश्चितच त्यांच्या अपेक्षाही आमच्याकडून भरपूर आहे आणि त्यांच्या अपेक्षावर पूर्ण उतरण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. भाऊ, ज्या प्रकारे बावनकुळे साहेब म्हटलं, एक लोकनेता आहे आणि विकासप्रमुख आहे आणि त्यांचे हे जन्मक्षेत्र आहे. तर कुठेतरी बावनकुळे साहेबांच्या निधी तर भेटणारच, पण येणाऱ्या 3 वर्षामध्ये अजून ग्रामपंचायत किती उत्कृष्ट ग्रामपंचायत होईल याच्यासाठी समोरची वाटचाल काय? समोरची वाटचाल अशी राहणार आहे की आमचं एवढं मोठं गाव आहे. आतापर्यंत आपल्याजवळ लेआउट आहे, लेआउट्स आहे, शहराला लागून भाग असल्यामुळे आता आपण ग्रामपंचायतीजवळ आपण नाही म्हटलं तरी 9 ते 10 लेआउटमध्ये ओपन स्पेस आपल्या ग्रामपंचायतीच्या मालकीची करून घेतली आहे. येणाऱ्या काळात आता म्हणजे या 2026 मध्ये आपल्याला फक्त नाली आणि गार्डन, मुलांसाठी खेळण्यासाठी जे गार्डन असते, ते आपल्या गावात एकही नाही आहे. त्यामुळे पूर्ण 2026चं हे पूर्ण वर्ष आपलं गार्डन आणि सांडपाणी व्यवस्थापनावर जाणार. ग्रीन जिमचं काही व्यवस्था भाऊ? आपल्याकडे 2 ग्रीन जिम आहे. एक कवठ्याला आहे, एक राणीनगर म्हणून आहे वार्ड नंबर 3 मध्ये. अशा 2 ठिकाणी ग्रीन जिम आहे आणि जे आता ओपन स्पेस आहे, त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी आम्ही लावणार आहे. बेरोजगाराचा एक मोठा प्रश्न आहे. नवीन तुमच्याच बाजूला पॉवर प्लांट आहे 2 आणि आता एक नवीन पॉवर प्लांट माननीय लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांनी केलेल्या योगदानामध्ये आहे. तर काही बेरोजगारांसाठी आपण कशा पद्धतीचं साहेबांकडे आपण या प्रकारे आपण गुहारलं? नाही, मी साहेबाकडे वारंवार या विषयावरून खूपदा साहेबासोबत चर्चा झाली. साहेबाचं म्हणणं असंच होतं, की जसंही आपलं पॉवर हाऊसचं चालू होईल, त्यावेळेस आपण प्रत्येक गावातले जे लँड अफेक्टेड लोकं आहेत, जसे आजूबाजूच्या क्षेत्राला लागून, जसं कवठा झालं, मसाडा झालं, खसाडा आहे, इकडे लोणखरी वगैरे आहे, बाबुलखेडा, हे जे गावं आहे, इथल्या आजूबाजूच्या गावातले जे तरुण आहे, जे बेरोजगार आहे, तर त्यांना तिथं ठेकेदारी म्हणा, कायच्यात म्हणा, तर लावून द्यायचं त्यांनी बोललेलं आहे आणि ते जेव्हा बोललेलं आहे, तेव्हा ते करतील हे आम्हाला विश्वास आहे. महिलांसाठी भाऊ काही रोजगार? महिलांसाठी रोजगार म्हटलं म्हणजे माझ्या गावात ऑरेंज सिटी नावाची गारमेंट कंपनी आहे. ऑरेंज सिटी गारमेंट कंपनी असल्यामुळे गारमेंट सिटी कंपनी आहे.
ऑरेंज सिटी. तर तिथे आमच्या गावातल्या कमीत कमी 350 बाया तिथं काम करतात. त्याच्यामुळे एक रोजगाराचा खूप मोठा, महिलांच्या रोजगाराचा खूप मोठा प्रश्न एक निकाली निघाला आहे. त्याचप्रमाणे एक पापड कंपनी आहे, अगरबत्ती कंपनी आहे. ज्या क्षेत्रात त्याच्या शिक्षणाच्या हिशोबानं त्या महिला तिथं आपल्या गावातच काम करत आहेत. भाऊ लोकनेते, महसूल मंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या कामठी मोदा विधानसभा क्षेत्राचे प्रत्येक कार्यकर्त्यांना, प्रत्येक तळागाळाच्या लोकांना ओळखणारे, त्यांचं काम करणारे लोकनेता, महाराष्ट्रातले एक मोठे नेता म्हणून बावनकुळे साहेबांना त्यांचा उद्या वाढदिवस आहे. काय शुभेच्छा द्या? हे तर आमचं सौभाग्य आहे की असे महान नेते, लोकनेते आम्हाला लाभले आणि खरंच एक सांगावंसं वाटेल त्यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ की किती गर्दी का असो ना, पण एक नजर कार्यकर्त्यावर त्याची असतेच. फक्त ती एक नजर घ्यायसाठी त्यानं आपल्याकडे बघावं, एक एक एवढीशीच आशा असते एक सामान्य कार्यकर्त्याची. आणि त्या अनुषंगाने जेव्हाही आम्ही त्यांच्या जनता दरबारात जातो, हे करतो, ते करतो, किती का गर्दी असो ना, पण एकही कार्यकर्ता त्यांच्याशी बोलल्याशिवाय घरी परतत नाही. एवढं मोठं महाराष्ट्र सांभाळत असताना आपल्या क्षेत्रातले कार्यकर्ते सांभाळणं खरंच हे खूप मोठी तारेवरची सर्कस आहे, कसरत आहे. आणि हे बावनकुळे साहेब इझिली हाताळतात. हे खूप मोठं त्यांचं एक कौतुक करण्याजोगत गोष्ट आहे. भाऊ एक छोटासा प्रश्न, भाग्य वाट लागते की असा नेता तुमच्या गावातले जन्मस्थान, गाव पूर्ण परिवार आणि तुम्ही त्यांच्या बरोबर म्हणजे गावातले एक मोठे जे नेता आहेत ते आज दिल्लीपर्यंत ओळखले जातात. बरोबर, नक्कीच. या अगोदरही ते आमदार होते. त्या अगोदरही ते पालकमंत्री होते, ऊर्जा मंत्री होते. ऊर्जा मंत्री असतानाच मी त्यांच्या शेवटच मी त्यांना जोडलो होतो. पण दुर्भाग्य असं होतं की इथं जेही सरपंच होते ते कधी आपल्या गावाबद्दल समस्या घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते. जर ते लोक जर तेव्हाच बावनकुळे साहेबापर्यंत पोहोचले असते आपल्या गावातल्या अडचणी अडीअडचणी घेऊन, तर आज गाव जेवढं मागासलं दिसत आहे, आज जे मी म्हणत आहे वारंवार की पैशाची, निधीची नितांत आवश्यकता आहे, हे कुठंतरी कमी झालं असतं, असं मला वाटतं. भाऊ सौभाग्य वाटते ना? बिलकुल आमचं सौभाग्य आहे, आमच्यासारखे आम्हाला असे नेते लाभले. खूप आमचं सौभाग्य आहे. आणि तुमच्या विदर्भ की आवाज या चॅनलद्वारे मला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा जे सौभाग्य मिळालं, त्याबद्दल मी विदर्भ की आवाज या चॅनललाही खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद भाऊ, आपण माझ्याशी बोलला. धन्यवाद. तर हे होते सरपंच ग्रामपंचायत कवठा खसारा मसाले, ज्यांनी सरळ सरळ सांगितलं की आमचं कवठा मसाला जे आम्हाला सरळ सरळ भाऊनी डपरे भाऊनी सांगितलं की आमचं सौभाग्य आहे की या महाराष्ट्रातले या भारतातल्या ओळखले जाणारे थायबाड नेता आणि महसूल मंत्री, पालकमंत्री तथा लोकनेता चंद्रशेखर बावनकुळे तळागाळाचे कार्यकर्ता ओळखले. भाऊनी हे म्हटलं की सौभाग्य आहे की हे आमच्या गावातले आहेत, त्यांचा जन्म इथं झालेला आहे आणि त्यांचा पुरा परिवार या ठिकाणी आमच्या कवठा खसारा मसाऱ्यामध्ये राहतात. म्हणून आम्ही आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना, प्रत्येक लोकांना ते ओळखतात. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्या कामाचा या त्यांचं काम पूर्ण करून देतात. असे आमचे नेता आहे आणि आमचं सौभाग्य आहे की आमच्या गावाच्या आजूबाजूचे गाव आमच्या गावाला लागतात. असे श्रीधर निलेश भाऊ श्रीधरजी फडके जे डफरे सॉरी निलेश भाऊ श्रीधरजी डफरे जे कवठा मसाला ग्रामपंचायत सरपंच 2 वर्षाचा केलेला कार्यकाल आणि 3 वर्ष अजून काम करू, एक चांगला उत्कृष्ट ग्रामपंचायत करू, असं निलेश भाऊ डफरेने आमच्या चॅनलशी बोलताना सांगितलं. आपण अजून बातम्या बघत राहतो. प्रत्येक कॅमेरा पर्सन जयसिंग पाटील बरोबर मी शैलेश ढोरे, विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत, मुख्य संपादक, कामठी मोता विधानसभा क्षेत्र, कवठा खसारा मसारा ग्रामपंचायत. बंद कर दो. हाँ.